गेल्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक साथीचे रोग बळावताना दिसत आहेत. त्यात डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार उद्भवत असतानाच आता झिका या नव्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे आणि काही परिसरात झिका रोगाचा देखील प्रादुर्भाव होत असून या रोगामुळे काही रुग्ण दगावल्याचे देखील समोर आले आहे. जेव्हा आम्ही झिका नावाच्या संसर्ग रोगाविषयी नक्की काय आहे, त्यावर उपचार काय आहे याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर म्हणाले, आता झिका व्हायरसचा अशी गोष्ट आहे की हे मॉस्किटो बाईटमुळे आजार होतोय. तर शक्यतो जिथे मॉस्किटो आहे तिकडे जाऊ नये आणि गेला चुकून तर मॉस्किटो रिपेलेंटचा वापर जास्तीत जास्त करावा. आणि तुम्हाला अशी शंका आली की सर्दी पडसं खोकलं तर आपण तपासण्या करून घ्यावं. ते पुण्यामध्ये एनआयव्हीमध्ये होते. एक इश्यू आहे की याची सिव्हिरिटी ही जे प्रेग्नंट फिमेल्स आहे त्यांना, प्रेग्नंट फिमेल म्हणजे ज्या बायका गरोदर आहे त्यांच्यासाठी वाईट आहे. कारण ते जर व्हायरस इन्फेक्शन झालं तर जे बाळ जे असतं त्या बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे कंजेनायटल ॲनोमली होऊ शकतात. त्याच्यामुळे तेवढीच एक रिस्क आहे. पण जर माझ्या मते महापालिकेकडून जर डासांचा प्रादुर्भाव रोखला गेला तर हा आजाराचा संकल्प येणार. डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार झिका रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेकडूनच्या काही उपाययोजना केल्या आहेत का, हे जाणून घेण्यासाठी आम्ही जेव्हा सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाने झिका रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठीची खबरदारी, त्यावरील उपचार नक्की काय आहेत हे सांगताना पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने म्हणाल्या, सर्व सोलापूरच्या जनतेला आवाहन करत आहे की सध्या झिकाचे प्रमाण आपल्या सोलापूरमध्ये नसले तरी पुणे आणि कर्नाटक राज्यामध्ये 1-2 प्रमाणात याचे पेशंट आढळून आले आहेत. ही दोन्ही पण सिटी आपल्या जवळ असल्यामुळे सोलापूरला आपण थोडंसं प्रतिबंधात्मक योजना करणे गरजेचे आहे. झिका हा सेम डेंग्यू पद्धतीनेच आहे. हा एडिस मच्छर चावल्यामुळेच होतो. त्याची लक्षणंही सेम आहेत. ताप येणे, डोकेदुखी, अंगेदुखी, शेवटच्या स्टेजला अंगावर पुरळ वगैरे येते. त्यामुळे जनतेने घाबरून न जाता अशा प्रकारची लक्षणं जर दिसून आली तर शेजारच्या आपल्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन तपासणी करून घ्यायला हवी. यामध्ये सर्वसाधारण हे गरोदर मातेला रिस्क जास्त असते, कारण गरोदर माता ऑलरेडी तिची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे गरोदर मातेकडे विशेष करून सर्वांनी लक्ष द्यायला हवे. आणि त्यामध्ये हे प्रतिबंधात्मक उपचार आपले सोलापूरला चालू असलेले स्प्रेइंग ज्या ठिकाणी आपल्या सर्व जनतेला माझे एकच आव्हान आहे. आमच्या सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आम्ही विशेष टीम कार्यरत आहेतच, शिवाय परंतु याला आम्हाला जनतेचे सहकार्य हवे आहे. जनतेने आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला हवे. शेजारी पडलेले जे आपले नारळाच्या कवटी असतील, टायर फुटलेले टायर किंवा पडलेली भांडी असतील किंवा कुठल्या ठिकाणी जर साठवण केलेली असेल पाण्याची, ती जास्त काळ न ठेवता, म्हणजे सोलापूरला पाण्याची कमतरता आहे त्यामुळे मी रोजच्या रोज तुम्हाला ड्राय डे पाळा असं बोलत नाही, परंतु आठवड्यातला 1 दिवस हा आपण सर्व भांडी स्वच्छ करून कोरडा दिवस पाळायला हवे. तसेच त्या ठिकाणी जी पण आहेत पडीक वस्तू ती टाकून त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. आणि त्या पद्धतीने आपले जे बॅलर जे फ्लॉवर पॉट वगैरे ज्या ठिकाणी आपण पाणी साठवून ठेवतो ते पाणी पण आपण वेळोवेळी बदलणे गरजेचे आहे. ॲक्च्युली स्प्रेइंग आमची चालूच आहे, परंतु फॉगिंग आपण का करत नाही की ढगाळ वातावरणात फॉगिंग आपलं करणे त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे थोडंसं ऊन पडल्यानंतर आपण फॉगिंग ही प्रक्रिया सुरू करणार आहे. सध्या स्प्रेइंग सोलापूरच्या सर्व भागामध्ये चालू आहे. कंटेनर सर्वे चालू आहे. त्यासाठी माझी मलेरियाची टीम कार्यरत आहे दिवस रात्र. आणि त्यात मी एक एमओएच म्हणून हेच तुम्हाला आवाहन करेल की तुम्ही तुमचे घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. 1 दिवस कोरडा दिवस पाळा आठवड्यात. पालिकेच्या मलेरिया विभागाकडून शहरात ठिकठिकाणी परिसर स्वच्छता करून घेतली जात आहे. शिवाय परिसर कोरडा ठेवण्यासाठीचे नागरिकांना आवाहन केले जात असल्याचे डॉक्टर माने यांनी सांगितले.